नमस्कार मित्रांनो, आजची सकाळची वेळ अशी होती की आज वसंत ऋतूमध्ये पानगळ लागते आणि त्याच दरम्यान एक आमच्या बुटीबोरीच्या रेल्वे लाईनच्या मध्ये एक मातामाय मंदिर आहे. तिथे मी आलो होतो आणायचे फिरत की तिकडला परिसर कसा आहे म्हणून. आणि तिकडला परिसर पाहता पाहता काहीतरी वेगळं दृश्य दिसलं. आज मी परत एका आपल्या बुटीबोरीच्या रेल्वे ब्रिजवर आलेलो आहे आणि आता हे दृश्य पाहायला मिळत आहे. काय होत आहे इथे तुम्ही समजू शकता. आमच्या लहानपणची आठवण म्हणून आम्ही काही कार्यास आलो होतो. तर हा बिझनेस मला मोठ्या प्रमाणात दिसला चालू. बघू शकता तुम्ही कोण आहे, काय आहे, कुठले कर्मचारी आहे. बिचारे पोट पाणी भरण्यासाठी आले असतील. त्या दिवशी मी एक व्हिडिओ बनवला होता. त्या व्हिडिओमध्ये ह्याच बंधाऱ्याचं नाव घेतलं होतं की हा बंधारा होता म्हणून. आणि आज आणायचे पाणी उघडं पडलं तर हा बंधारा दिसून आला. तर हाच मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. बघू शकता काळी कचरा हे ते याच्यामध्ये किती सारे गोष्टी आहेत म्हणून. आता समोर जाता येणार नाही, पण अशा प्रकारे हा बंधारा होता. इथे आम्ही पोहण्यासाठी वगैरे यायचो. लहानपणी खूप सारा आनंद घ्यायचो. पण आता तुम्हाला लक्षात आलं असेल, ऑलरेडी पर्यावरणाचा ऱ्हास तर सर्व लोकांनी केलंच आहे. नदीचं पाणी प्रदूषित केलं आहे औद्योगिक वसाहतीने. अनेक गोष्टी झाल्या आहेत. आणि त्याच दरम्यान रात्रीच खेळ चाले असं एक काहीतरी नाव असते, पण दिवसालाही एक खेळ चाले असं काही नाव असते. आणि हे बघू शकता तुम्ही, रेतीचं उत्खनन, अवैध रेतीचं उत्खनन चालू आहे. आलो होतो मी हनुमान मंदिराजवळ बुटीबोरीमध्ये, पण तिथेही असाच प्रकार चालू दिसला. त्याच्यानंतर मी तर सहजपणे आलो, पण हा तर मोठा प्रकार चालू दिसला. तर माझं एक निवेदन आहे. तसं तर मी आता या कार्यास पडलोच आहे, तर माहितीच पडेल की काय काय होत आहे. म्हणजे नदी ही जरी आपली उपजीविकेचं, साधनाचं, पाण्याचं आणि अनेक गोष्टीचं साधन असलं तरी काही लोकांचं आर्थिक चक्र याच्यावर चालू असते हे लक्षात आलं. आर्थिक चक्र आणि खूप मोठ्या प्रमाणावर आहे. अक्षरशः चाळण्या वगैरे लागलेल्या आहेत. आणखी अनेक वस्तू आहेत त्यांच्याजवळ, घमेले, पावडे, इतर साहित्य खूप मोठ्या प्रमाणावर आहे. तर कोणाला निवेदन वगैरे करायची काही गरज नाही. सर्वांना डोळ्यांनी दिसतच असेल. काही लोकांची उपजीविका आहे. जगा आणि जगू द्या हा माझा फॉर्म्युला आहे. पण एवढंही जगून नका घेऊ की दुसऱ्याला त्रास होईल किंवा दुसऱ्यांचा जीव जाईल. बस एवढंच माझं म्हणणं आहे. या माध्यमातून मी आणि पर्यावरण याचा ऱ्हास होऊ नये या गोष्टीसाठी काय करता येईल ते करण्याचा प्रयत्न करेन. आणि परत असं दृश्य दिसणार नाही याची पण मी काळजी घेईल आहे. हा चांगलाच मोठाच प्रकार दिसला आहे. इथे सर्व सत्साहित्य आहे. काही लोकांचा रोजगार आहे, मान्य करतो, पण व्यवस्थित करावा, बस एवढंच. अनेक गोष्टी आहेत, अनेक गोष्टी कळूनही चुकल्या. अक्षरशः रस्ते वगैरे व्यवस्थित बनवलेले आहे. बाकीच्या ठिकाणी जायला तुम्हाला साधा रस्ताही सापडणार नाही, पण इथे व्यवस्थित मिळेल आहे जे काही मिळेल ते. बघू शकता. चला, धन्यवाद. चांगला प्रकार एक पाहायला मिळाला आजच्या दिवसाला. तुम्हाला सकाळी सकाळी चांगलं दर्शन झालं. आलो होतो माता मायेचे दर्शन घेण्यास, पण हे भलतंच दर्शन पडलं आणि बंधाऱ्याची आठवण झाली म्हणून बंधाऱ्यावर आलो की चला तुम्हाला बंधारा दाखवेल म्हणून. पण आता इथे रेती उत्खनन चालू आहे. चालू द्या, जगा आणि जगू द्या. बस, धन्यवाद.